नमस्कार. कसे आहेत सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजे. आता मी जरा आरामात बसले होते, तर समोर एक अतिशय सुंदर बोधकथा आली आणि असे वाटले, की ही सगळ्यांना ऐकावी. म्हणून मी हा खटाटोप करत आहे. तर ही गोष्ट तुम्ही ऐका आणि आवडल्यास नेहमीप्रमाणे माझं चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. तर अतिशय सुंदर अशी बोधकथा आता आपण वाचूया. एके दिवशी संध्याकाळचा सुमार होता. शरयू नदीच्या तटावर तिन्ही भावांसह श्रीराम फिरत असता श्रीरामाला बंधू भरताने म्हटलं, "एक गोष्ट विचारू दादा. माता कैकेयीने तुला वनवास मिळावा यासाठी मंथरेसोबत जे कारस्थान रचलं, ते कारस्थान म्हणजे राजद्रोहच नव्हता का? तिच्या या कारस्थानाने एकीकडे राज्याचा भावी राजा आणि त्याच्या पत्नीला 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला आणि दुसरीकडे महाराजा दशरथ यांचा पुत्रविरहाचा केवळ कल्पनेनेच अपमृत्यू झाला. अशा कारस्थानासाठी म्हणजे सामान्य नियमानुसार तर मृत्यूदंडच दिला जातो. तर मग तू जी तुझी आई आहे अशा कैकेयीला दंड का नाही दिलास?" यावर रामचंद्र हसले आणि म्हणाले, "तुला माहीत आहे भरत, एखाद्या कुळात जेव्हा चरित्रवान आणि धर्मपरायण पुत्र जन्म घेतो, तेव्हा त्याचं जीवन त्याच्या असंख्य पिढ्यातील पितरांच्या अपराधाचं क्षालन करतं. ज्या आईने तुझ्यासारख्या पुण्यात्माला जन्म दिला असेल, तिला दंड कसा बरं देता येईल भरता?" यावर भरताचं काही समाधान झालं नाही. तो म्हणाला, "हा तर मोह आहे दादा, आणि राजाचा कायदा मोहापासून मुक्त असायला हवा. तेव्हा दादा तू कृपा करून मला एका राजाप्रमाणे उत्तर दे, की तू माता कैकेयीला दंड का नाही दिलास? असं समज की तुला हा प्रश्न तुझा लहान भाऊ नव्हे, तर अयोध्येतील एक सामान्य नागरिक विचारतोय." श्रीराम थोडेसे गंभीर झाले. काही क्षण मौन राहून श्रीरामचंद्र म्हणाले, "हे भरता, आपल्या नात्यातल्या किंवा जवळच्या कुणा व्यक्तीला त्याच्या अपराधाबद्दल शिक्षा न करणं हाच या सृष्टीचा सर्वात कठोर असा दंड आहे. माता कैकेयीने आपल्या केवळ एका अपराधाचा खूप कठोर असा दंड भोगला आहे. वनवासाच्या 14 वर्षात आपण चारही भाऊ आपापल्या जागी राहून त्या काळच्या विपरीत परिस्थितीशी झगडत होतो. पण माता कैकेयी प्रत्येक क्षणाला केवळ आणि केवळ फक्त मरणच अनुभवत होती. आपल्या त्या एका अपराधासाठी तिने आपला पती गमावला, आपले चारही पुत्र ती गमावून बसली, स्वतःचं सर्व सुख सन्मान तिने गमावला आणि तरीही आपल्या हातून घडलेल्या अपराधाच्या सततच्या जाणीवेतून ती कधीच मुक्त होऊ शकली नाही. वनवास संपला तसा परिवारातील उर्वरित सगळे सदस्य आनंदी आणि सुखी झाले, पण तिला कधीच समाधान लाभू शकलं नाही. कुठलाही राजा कुणा स्त्रीला यापेक्षा अधिक कठोर दंड काय देऊ शकणार? मला तर सदैव याचंच दुःख होतं की माझ्यामुळेच अकारण माझ्या आईला इतका कठोर दंड भोगावा लागला." रामाच्या नेत्रातून अश्रूच्या धारा वाहत होत्या आणि भरतासह सर्व भाऊ निशब्द होऊन गेले होते. रामचंद्र पुन्हा सांगू लागले, "आणि तिच्या या एका क्षुल्लक चुकीला आपण अपराध तरी का समजायचा भरता? जर मला वनवास झाला नसता तर हे जग भरत आणि लक्ष्मण या भावंडांचं अतुल्य भातृप्रेम कसं पाहू शकलं असतं? मी तर केवळ माझ्या मातापित्याच्या आज्ञेचं पालन करायचं म्हणून वनवास भोगला, पण तुम्हा दोघांनी तर कुणाची आज्ञा नसतानाही केवळ माझ्यासाठी 14 वर्षाचा वनवास भोगला.
माझ्या भाग्यात वनवास नसता तर भावाचे संबंध कसे असावेत हे जगाला कळलं असतं का? भरताला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं. काहीही न बोलता त्याने श्रीरामांना प्रेमभराने आलिंगन दिलं. राम काही कुठला नारा नाही. राम एक आचरण आहे, एक चरित्र आहे, जीवन जगण्याची एक शैली आहे. ही कथा मला अतिशय प्रेरक आणि आपल्या संस्कृतीचा एक अमूल्य ठेवा असल्यासारखी वाटली, म्हणून प्रेषित करीत आहे. जर ही कथा आपल्याला आवडली, पुढे पाठवायची वाटली तर जरूर पाठवा. प्रत्येकाने ही कथा शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करा, जेणेकरून सगळ्यांना ह्याचा आस्वाद घेता येईल. धन्यवाद.